नमस्कार मित्रांनो. तर आज आपण ट्रायसेप्सचे 3 बेसिक सेट्स बघणार आहे जे तुम्ही ॲज अ बिगिनर जिममध्ये मारू शकता. आणि ॲज युजल मी तुम्हाला त्याच्या आखी टेक्निक पण दाखवणार आहे, ज्यामुळे तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा तो सेट जिममध्ये माराल तेव्हा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेट्स गो. तर मित्रांनो, तुम्ही आता बघत असेल तर आपला पहिला सेट आहे स्कल क्रशर्स ट्रायसेप्ससाठी. स्कल क्रशर्सला बेसिकली तुम्हाला एक स्ट्रेट रॉड घ्यायचा आहे. स्ट्रेट रॉडला तुम्हाला तुमच्या शोल्डर विड्थपेक्षा थोडंसं आतमध्ये पकडायची ही ग्रिप इथे, आणि बेंचला पण ॲडजस्ट करताना फ्लॅट बेंच ठेवायचं आहे. तर हा सेट बेसिकली कसा मारतात, ही ग्रिप धरून थोडीशी आतमध्ये तुम्हाला खाली जायचं आहे. हे वर पाहिजे हात तुमचे असे, आणि तुमचे एल्बोज हे आतमध्ये पाहिजेत. एल्बोज तुमचे असे बाहेर नाही काढायचे, तुम्हाला हे आतमध्ये ठेवायचे एल्बोज असे. आणि थोडासा हात मागे घेऊन जायचा आहे आणि इथं ही पोझिशन फिक्स करायची आणि इथून खाली जायचं आपलं हळू. खाली येताना एकदम हळू यायचं आहे, वरतून थोडं फास्ट. हा सेट मारायचा आपला. तुम्ही जेव्हा हेवी वेट जाता तेव्हा थोडेसे तुमचे एल्बोज बाहेर जाऊ शकतात, पण हे लक्षात ठेवा की तुमचे एल्बोज आतमध्ये असले पाहिजे नेहमी, त्याशिवाय तुमच्या शोल्डरवर तो प्रॉपरली सेट येत नाही. हा सेट मारायचा तुम्हाला असा. तर तुमचा ट्रायसेप प्रॉपरली टार्गेट होणार आहे. हा जो इनर पार्ट आहे तुमच्या ट्रायसेपचा आणि हा जो बाहेरचा पार्ट आहे, ह्या सेटमध्ये प्रॉपरली टार्गेट होतो. त्याच्यामुळं हा सेट नक्की तुमच्या वर्कआउटमध्ये इन्क्लूड करा. तर आपला पुढचा सेट आहे क्लोज ग्रिप ट्रायसेप्स. ह्यात आपल्याला बेसिकली काय करायचं आहे की डिक्लाइन बेंचवर हा सेट मारायचा आहे. इट इज जस्ट लाईक डिक्लाइन चेस्ट प्रेस, फक्त ह्यात तुम्ही ट्रायसेपला तुम्ही टार्गेट करणार आहे. त्यासाठी तुमची जी ग्रिप आहे, ॲज द सेट सेज की तुम्हाला क्लोज ग्रिप ठेवायची. तुम्हाला आता मी दाखवतो सेट कसा मारायचा ते. बेंच तुम्हाला तुमच्या हाईटप्रमाणे ॲडजस्ट करून घ्यायची आहे. पहिल्यांदा बेंचला ॲडजस्ट करून ही ग्रिप घ्यायची आणि खाली जाऊन तुम्हाला इथे ही ग्रिप एकदम शोल्डर लेवलला घ्यायची, किंवा मे बी शोल्डरच्या आत पण घेऊ शकतो तुम्ही. थोडंसं जेवढं क्लोज तेवढं चांगलं. वर उचलायचं आहे बारबेल आणि स्ट्रेट खाली यायचं आहे तुम्हाला. असं हळू खाली यायचं आहे, फास्ट वर जायचं आहे. ह्यात तुम्ही माझे परत एकदा एल्बोज बघा. एल्बोज बाहेर नाहीत, एल्बोज आतमध्ये आहेत आणि बॉडीला टेकून जातात माझे एल्बोज. जेवढं जास्त तुम्ही बॉडीला टेकून माराल तेवढं तुमच्या ट्रायसेपवर जास्त त्याचा असर पडणार आहे. तर असा तुम्हाला हा बेसिकली सेट मारायचा आहे. तर मित्रांनो, आपला लास्ट सेट आहे आता हा ट्रायसेप्सचा. पण बिफोर आय स्टार्ट द लास्ट सेट, मी तुम्हाला फक्त आठवण करून द्यायला इच्छितो की ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण की बघत असो तुम्ही फक्त व्हिडिओज बघता, पण तुम्ही सबस्क्राईब किंवा लाईक करत नाही व्हिडिओजला. तुमच्या एका सबस्क्राईबनी किंवा लाईकनी माझं मोटिवेशन अजून वाढतं आणि ह्याच्यापेक्षा अजून चांगली इम्प्रोवाइज व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेक्स्ट टाईम घेऊन येऊ शकतो. त्यामुळे ती गोष्ट प्लीज नक्की लक्षात ठेवा. सो येस, नेक्स्ट सेट आपला आहे रोप पुश डाऊन्स. वेट तुम्हाला ह्या सेटला जास्त घ्यायचं नाही आहे. तर हा बेसिकली सेट तुम्ही रोपनी मारता. हे तुम्ही रोपचं अटॅचमेंट लावायचं आहे केबल मशीनला. पायाचं डिस्टन्स तुमच्या शोल्डर डिस्टन्स एवढं पाहिजे आणि खाली खेचायची तुम्हाला ही रोप. बॅक थोडीशी आर्च ठेवायची. हे एवढं तुम्हाला वर यायचं आहे, खाली एवढं यायचं वर, खाली. हे तुम्हाला इथे पायाने हे असे नाही मारायचे. पाय तुम्हाला स्ट्रेट ठेवायचे, खाली खाली. हे अख्खा तुमचा ट्रायसेप तुम्ही बघत असाल तर अख्खा इथं स्ट्रेच आला पाहिजे ट्रायसेपला. हा फुल स्ट्रेच करायचा ट्रायसेप तुम्हाला खालीपर्यंत, अख्खा जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत. असं खूप भारी सेट आहे. खूप प्रॉपरली टार्गेट होतं तुमचा यात ट्रायसेप. हे 3 बेसिक सेट्स होते ट्रायसेपचे जे मी तुम्हाला आज सांगितले. ह्याच्यामागचं कारण असं होतं की ह्यात तुमचा ट्रायसेप जास्तीत जास्त ॲक्टिवेट होतो
आणि तुम्ही खूप इफेक्टिवली तुमचा ट्रायसेप मसल बिल्ड करू शकता. तर असे होते आपले ट्रायसेप्सचे 3 बेसिक सेट्स जे तुम्ही तुमच्या नेक्स्ट वर्कआउट सेशनमध्ये किंवा नेक्स्ट तुमच्या ट्रायसेप सेशनमध्ये यूज करू शकता. मला तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि यातले कुठले एक्सरसाइजेस तुम्ही ऑलरेडी तुमच्या वर्कआउटमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा, कारण की हे व्हिडिओज बनवायला खूप जास्त कष्ट लागतात. तुमच्या त्या मित्रांमैत्रिणींना शेअर करा ज्याला या वर्कआउटची खूप जास्त गरज आहे. आणि अंटिल नेक्स्ट टाईम, स्टे फिट.